मला अजूनही त्याला सांगावं असं वाटतं की प्लीज माझं पोस्टर काढ, मी नाही करू शकत हे. पण एक दिवस आधी सांगणं इतकं मी नालायक नक्कीच नाहीये. मी त्याला महिनाभर आधी सांगितलं होतं. फक्त महिनाभर आधीपर्यंत माझी तयारी होत नव्हती, पण फायनली मी धीर करून त्याला सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी आमची माझ्या दुर्दैवाने नुकतेच होती आणि जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं तो शेंदुराचा हात माझ्या चेहऱ्यावरनं फिरणार होता, जो फिरल्यानंतर तुमच्या मनातली सगळी जळमडं निघून जातात. कारण ती व्यक्ती अशी आहे की जी तुम्हाला त्या व्यक्तिरेखेपर्यंत घेऊन जाते. विक्रम गायकवाड नावाचे आमचे जे जादूगार आहेत ते तुम्हाला त्या व्यक्तिरेखेपर्यंत घेऊन जातात. पण त्यांचा हात फिरल्यानंतर तुमची डेअरिंग होत नाही परत मागे फिरण्याची. अच्छा, लोकमान्याला क्रिएट करणे स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून मी शून्य घेतो. मी परत तेच सांगतोय की ह्या भूमिकेचं क्रेडिट असेल तर ते पहिल्यांदा विक्रम गायकवाड या माणसाचं आहे, मला व्यक्तिरेखेत तसंच्या तसं दाखवण्यासाठी. दुसरी गोष्ट ओम राऊतचं पूर्णपणे, कारण त्यांनी तो विचार केला आणि तो शेवटपर्यंत त्यांनी साकारला. माझ्या टीमचा आहे, त्यामुळे माझं अजूनही सांगणं आहे की ही व्यक्तिरेखा आवडली, ती जर तुम्हाला मनापासून भावली, त्याचं पूर्ण क्रेडिट ओम राऊत आणि टीमचं आहे. आणि नाही आवडली तर त्याचं पूर्ण क्रेडिट माझं ॲज अन ॲक्टर आहे. आणि आता प्रश्न नाही, फक्त माय कंग्रॅच्युलेशन, कारण मी फिल्म बघितलं गोवामध्ये फेस्टिवलमध्ये, उत्कृष्ट फिल्म. थँक्यू सो मच. अजून एक असं नाव घे, विक्रमचा जो असोसिएट आहे निलेश, तर विक्रमजी नसताना विक्रमने जे मेंटेन केलं होतं, विक्रमने जे कौशल्य त्याचं दाखवलं होतं, ते पूर्ण मेंटेन करण्याची जबाबदारी विक्रमच्या टीमनी तितक्याच उत्तम पद्धतीने पार पडली. त्यामुळे फक्त विक्रम नाही तर विक्रमने त्याच्या हाताखाली असे अनेक जादूगार तयार केले. त्याच्यामध्ये एक चंदन घनशिवी हा गायक आहे की जो आजपर्यंत कुठेही आलेला नाही, स्वतःचं लोककलेचं कार्य करत राहिलंय. ज्यावेळी तुमच्या समोर याचं नाव ठेवलं त्यावेळी सर्वप्रथम मनामध्ये काय आलं, याला प्राधान्य द्यायचं की आणखीन काय? ते कसं आहे ना की अजित आणि समीर यांच्या समोर जो बोलून दाखवेल तर तो खूप मोठा माणूस असेल. मी अजित परब आणि समीर मात्र यांच्या समोर काहीही बोलत नाही. विनोदाचा भाग नाही. अजित समीरची इच्छा होती की चंदन सेवे सरांनी करावं, गाणं लिहावं आणि त्याप्रमाणेच आम्ही ते पुढे घेऊन गेलो. खूप त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते डिपार्टमेंटचे HOD आहेत. कित्येक वर्ष साहित्यामध्ये त्यांचा अभ्यास राहिलेला आहे. तर अशा मोठ्या कलाकाराबरोबर काम करणं हे आमचं सौभाग्य आहे. तर तो आनंद आम्हाला सगळ्यांना मिळाला. अजित असू दे, समीर असू दे, आम्ही त्यांच्याबरोबर काम करताना इट वॉज अ प्लेजर. आणि समीर मात्र नेहमी म्हणतो की जेव्हा चंदन सेवे सर लिरिक्स लिहायला येतात तेव्हा बहुतेक घरनं पाठ करून येतात, कारण ते बसतात आणि एका हाती सगळं लिहून काढतात. त्यामुळे ते खूप छान, इट्स अ ग्रेट प्रोसेस फॉर अस टू बी पार्ट ऑफ इट. आणि सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा गणेशचं अभिनंदन, कारण या वर्षीचा त्याला संगीत नाटक अकॅडमीचा बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं. नमस्कार. मुळात आतापर्यंत जर आपण पोवाडा हा विषय घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती भरपूर पोवाडे हे लिहिले गेलेले आहेत. म्हणजे कवी नागेशपासून अगिनदासापर्यंत ते अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब देशमुखांपर्यंत सगळे इतिहासातले पोवाडे लिहिले गेले. जेव्हा माझ्याकडे समीरने आणि अजितने मला सांगितलं की सर असा पोवाडा तुम्हाला लोकमान्यांवरती लिहायचा आहे, तर थोडंसं मी धाडस करू शकत नव्हतो. पण म्हटलं काय हरकत आहे, आपण जर त्या पद्धतीनं पोवाडा लिहायला सुरुवात केली. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मी 2 शाहिरांचं नाव घेऊ इच्छे. एक भाऊ भक्कड आणि शाहीर पठ्ठे बापूराव. या पोवाड्याचा जो संस्कार आहे तो शाहीर पठ्ठे बापूराव यांचा संस्कार आहे. तो धागा त्यांनी त्या काळामध्ये गुंफला होता आणि ब्रिटिशांच्या विरोधात तमासगिरांनी सुद्धा एक लढाई आपली दिली होती आणि त्यातले पठ्ठे बापूराव आणि भाऊ भक्कड आहे. तर बापूरावांनी सुरू केलं होतं की आदि नमो हिंद माता चरणी ठेवून या माथा, कर जोडून या आता, आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा. आणि मग अनेक युगपुरुषांचे जे बाबासाहेबांचं वर्णन आहे, सुभाषचंद्र बोसांचं वर्णन आहे, लोकमान्यांचं एका ओळीत वर्णन आहे आणि त्या एका ओळीचा धागा धरून मी हा पोवाडा लिहू शकलो. त्याबद्दल मी स्वतः धन्यवाद. काही भूमिका अशा असतात ना की ज्या तुम्ही कशा केल्या त्याची उत्तरं नसतात. आधी त्या भूमिकेवरती मनापासून प्रेम करावं लागतं, आधी टिळकांवरती प्रेम करावं लागतं.
प्रेम केलं, बाकी काही नाही. हो, मग हा कारण काय? संपलंच नाही हो का? करायचा होता 15 ऑगस्ट ही चांगली तारीख होती, परंतु चित्रपट संपला नाही. माझी टीम सगळी समीर म्हात्रेकडे बोटं दाखवते. समीर म्हात्रे ज्यांनी बॅकग्राऊंड स्कोर केला, खूप छान ऑर्केस्ट्रल आहे अरेंजमेंट त्यांची, सगळेजण त्याच्याकडे बोट दाखवतात. हा प्रश्न त्याला विचारा. नाही, त्याला नाही, म्हणजे ब्रिटिश जे करू शकले नाहीत ते समीर म्हात्रेंनी केलं. त्यांनी लोकमान्यांना थांबवलं. एनिवेज खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली ओमने आम्हाला आणि आम्ही पुरेपूर प्रयत्न केला ते करायचा. मी अशीच बोलेन. नाही, खरं तर याचा फिल्मचा कॅनव्हास किंवा जी व्यक्तिरेखा आहे लोकमान्यांचं आयुष्य आणि त्यांचं कर्तृत्व हे एवढं मोठं आहे की ते खरंच एक मोठं शिवधनुष्य होतं. मगाशी कोणीतरी विचारलं शंकरबाईंबद्दल, तर त्यांचं या गाण्यांना शंकरबाई गाणार ही कल्पना बेसिकली आमच्या सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा नाव त्यांचं आलं. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांचा आवाज, त्यांची गायकी हा मुद्दा वेगळा आहे. मगाशी ओम जे म्हणाला की जी प्युरिटी किंवा जो प्रामाणिकपणा किंवा जे तत्व किंवा सत्व जे काय याच्यासाठी गरजेचं होतं, मला असं वाटतं की शंकरबैया या इंडस्ट्रीत मी खूप छोटा आहे, पण मी जेवढे कलाकार जेवढे गायक बघितले त्याच्यात जी प्युरिटी आहे त्यांच्यात एक माणूस म्हणून, आणि ते जेवढे मोठे कलाकार आहेत त्याच्यापेक्षा तो मोठा माणूस आहे. आणि मला असं वाटतं याच्यासाठी गायक म्हणून यापेक्षा मोठा गायक कोणी आम्हाला मिळाला नसता. अर्थात हा संपूर्ण अनुभव एवढा गमतीशीर मजेशीर होता आणि एवढा लांब होता. नाही, पण आता ते कसं आहे, शेवट गोड तर सगळंच गोड असं असतं. त्यामुळे तुम्हाला तेवढीच मजा आहे जेवढी आम्हाला सगळ्यांना मजा आली. आणि थिएटरमध्ये लवकरच भेटू. मित्र हो, चित्रपटात मी काम केलेलं नाहीये, चित्रपटात मी काही लिहिलंही नाहीये, गायलोही नाहीये, नाचलोही नाहीये. एवढं सगळं मी यात न केल्यानंतर सुद्धा मला असं का बरं वाटतंय हा चित्रपट माझा आहे? त्याला कारण आहे. त्याला कारण ही सगळी मंडळी जी तुम्हाला इथे दिसते आहे, एक एक जण, एक एक व्यक्ती ही माझी आहे, माझ्या जवळची आहे, माझ्या घरची आहे. आणि टू टॉप इट अप, हा माझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वात यंगेस्ट प्रोड्युसर ओम राऊत. इतिहासाबद्दल काही बोलणं झालं होतं तर तसं पाहायला गेलं तर जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तो काळ सुद्धा इतिहासातच जमा आहे तसं पाहायला गेलं तर. पण तरी सुद्धा मी या सर्वांबरोबर आजही राहतो, यांच्याकडनं भरपूर काही शिकतो. आज हे एक फार मोठं शिवधनुष्य आहे, हे आज पेललेलं आहे. मला असं वाटतं नीना राऊत यांची हा चित्रपट पहिली निर्मिती नाहीये, पहिली निर्मिती ओम राऊत आहे. जेव्हा त्या हे धाडस करू शकतात तेव्हा हे शिवधनुष्य तर ते आरामात पेलू शकतात. पण एक मुलगा म्हणून आजची जी मोमेंट आहे ती सर्वात जास्त महत्वाची जर कोणासाठी असेल, आमच्यासाठी तर आहेतच. आम्ही म्हणजे लांबून पण ओमसाठी टाळ्या वाजवत राहू आयुष्यभर. पण ही जी प्राऊड मोमेंट आहे आज माझ्या मित्राकरता आहे आणि नीना करता आहे. मी माझ्या मित्राला 1 मिनिटाकरता या स्टेजवर बोलू इच्छितो. प्लीज कम. भारतकुमार राऊत आणि नीना राऊत यांचे सुपुत्र ओम राऊत यांनी आज त्यांच्या आई वडिलांना दिलेली एक खूप मौल्यवान अशी भेट आहे असं मला वाटतं. आणि मी हे तुम्हा दोघांना सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण ओम बरोबर
नेहमीच असतो, नेहमीच राहू. याचं कारण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो हेच फक्त नाही, तर तो तेवढा कर्तृत्ववान आहे. आणि त्याच्यावर तुम्ही दोघांनी केलेले संस्कार हे आम्हाला नेहमीच जाणवत असतात. पण फक्त एकच मुलगा तुम्ही जन्माला घातलात, अजून जास्त केले असते तर आमच्या इंडस्ट्रीचं अजून जास्त भलं झालं असतं असं मला वाटतं. माझ्या सदिच्छा SL विजनला सुद्धा की ज्यांनी हे पाऊल उचललं. म्हणजे लक्षात ठेवा की फक्त व्यावसायिक चित्रपट घेणं आणि त्याचा व्यवसाय करणं हे फक्त SL विजन करत नाही, तर उत्तम आणि दर्जेदार चित्रपट सुद्धा ते आपले म्हणून या महाराष्ट्रासमोर सादर करतात. त्याबद्दल सुद्धा मला अभिमान वाटतो. आता माझे सर्वच मित्र आहेत इथे, शंकरजी पण आहेत, सुबोधजी नमस्कार, हे पण मित्र आहेत, सगळेच मित्र आहेत. सर्वांना माझ्या सदिच्छा, शुभेच्छा. आणि नानूभाई हे नेहमीच पुढाकार घेत असतात चांगलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. मी 2 तारखेची वाट बघतोय, 2 तारीख लवकर यावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. अँड ऑल माय बेस्ट विशेस आणि माझे शुभाशीर्वाद. धन्यवाद. या चित्रपटाच्या म्युझिकचं रिलीज या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला लोकांना आधी वाटलं असेल हे रेगेचं पोस्टर आहे, ते उलट होतं म्हणून. तसं नाही आहे. लोकमान्य युगपुरुष संगीताचं विमोचन झालेलं आहे असं मी जाहीर करतो.